नमस्कार. आपलं नाव काय सर? वर्ष कोटाळे, गाव कोटाळा जैनपूर. जैनपूर कोटरा. आता इथं जे आपण आज बघा यांची मोसंबीची शेतात आलेलो आहे आणि आंतरपीक म्हणून यांनी मिरचीची पण लागवड केलेली आहे आणि एक साधारणतः 1 महिन्यापूर्वी आपण याला 15 दिवसापूर्वी आहे ना, 15 दिवसापूर्वी एक मॅजिक ग्रो आणि भुआस्त्र 12-13 दिवस झाले. 12-13 दिवस झाले, साधारणतः 12-13 दिवस झाले टाकून. तर आज बघा इथं एकदम जबरदस्त मोसंबीचे जे फुटवे वगैरे एकदम जबरदस्त काढले. हे इंडिया ॲग्रोचे भुआस्त्रमुळे झालेली कमाल आहे. आता तुम्हाला कसं वाटलं की बाबा ते वापरून, जे भुआस्त्र जे वापरलं तुम्ही आणि ग्रो मॅजिक ॲडव्हान्स जे वापरलं? चांगलं एकदम चांगलं एकदम मस्त. कुठल्या कंपनीचं ते? इंडिया ॲग्रो. हां, तर आता बघा तुम्ही तर त्याचं जेणेकरून आता बघा यांनी अजून आता मिरचीला सुद्धा हे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स सोडणारे परत आता, आणि मिरचीला सुद्धा त्याचा एक उद्योग झाला सोडल्यामुळं. आणि आज झाडाची जे बघितलं होतं आपण त्यावेळेस कसे झाडं झाले होते, आपण तुम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस कमी होतं. आता हे बघा हे पूर्ण नवीन हिरवे वगैरे ओढले, हे पूर्णपणे त्या झाडाचं नाही, या झाडात एकदम हे बघा इथे जबरदस्त. तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता की बाबा हे वापरायला पाहिजे? वापरायला पाहिजे इतर भागातील आपल्या. आता कारण मिरचीसाठी बी एकदम जबरदस्त. जेवढे दरवर्षी ठाव पडत होतं तेवढे ठाव बी कमी पडत. हां हां म्हणजे जे तोडे म्हणतो आपण ते पडलेले. आता परत याला आता आपण ग्रो मॅजिक येणार आहे आणि ग्रो मॅजिक नंतर जे काही तुमची आता जे मिरची लागवड झाली त्याची जे काही पांढऱ्या मुळ्याची वाढ वगैरे जे म्हणतो आपण ते पण चांगली होणार आणि डेरा पण चांगला आहे. ग्रो मॅजिक काढून परत याला देऊ आपण एक वेळेस. आणि त्यानंतर मग शेतकऱ्याला तुम्ही सांगू इच्छिता की इंडिया ॲग्रोचं प्रोडक्ट जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा. धन्यवाद.